आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, तिकडच्या परिस्थितीचं शब्दात वर्णन करता येणं देखील कठीण आहे। निनादला गमावण्याचं दुःख खूप मोठं आहे। नक्कीच रेणुका, अत्यंत शोकाकुल वातावरण आहे नाशिकला। या निनादच्या घरी आपण इथे जाऊत आता। हेच आहे ते निनादचं घर जे गेल्या काही दिवसांपासून बंद आहे, त्याला कुलूपच आहे, कारण त्याचे आई वडील जे गेले ते लखनौला आणि लखनौवरनं ते मुंबईला दाखल झाले। एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांसह त्याचे आई वडील नाशिककडे रवाना झालेले आहेत। अजून साधारणतः 2 ते 2.5 तासांतर या ठिकाणी येतील। जशी बातमी आली तसे हे सगळे जे आजूबाजूला राहणारे जे सगळे नागरिक आहेत, अत्यंत शोकाकुल वातावरण, प्रत्येकाचा विश्वास बसणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे। आता याच भागामध्ये आपण बघतोय की या सगळ्या एरियातले हे सगळे रहिवासी एकत्र झाले। या ठिकाणचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक मैदान आहे, ते मैदान मोकळं करून सुद्धा तिथे काम सुरू केले। लष्कराचे अधिकारी या ठिकाणी राऊंड मारून गेले। आणखीन त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। निनादचं पार्थिव जे आहे ते आज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पोहोचतील। श्रीनगर, पालम, दिल्ली या सगळ्यांकडे पोहोचतील, पण त्याचा लहान भाऊ नीरव हा जर्मनीला असतो आणि तो रात्री उशिरा येऊ शकतोय, म्हणून अंत्यसंस्कार जे आहेत, अंतिम सलामी जी आहे या शहीदाला ती उद्या दिली जाणार आहे। लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। त्याचे आई वडील सुद्धा दुपारपर्यंत पोहोचत आहेत। अत्यंत कठोर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सगळ्या इतरांकडून येत आहेत आणि जे सगळे नागरिक आहेत तेही एक प्रकारचे एक शोकाकुल झालेले आहेत। खरं म्हणजे आता बोलकी प्रतिक्रिया, खरं आजपर्यंत टीव्हीवर जाण्याचा प्रसंग आला नाही, पण निनादमुळे यावं लागलं अशी बोलकी प्रतिक्रिया तुम्ही दिली, काय सांगाल? हो, खरंच आहे तुम्ही जे बोलले ते, की मी आता तेच बोलली की कधी टीव्हीवरती येण्याचा प्रसंग आला नाही, पण आम्हाला आज खूप गर्वही वाटतोय। दुःख तर झालंच आहे खूप, पण गर्वही वाटतो की निनादमुळे आज आम्ही टीव्हीवर आलो आणि त्याने भारतासाठी शहीद झालेला आहे। त्यामुळे त्याची प्रेरणादायी काहीतरी आम्हाला मिळाली आहे। माझ्या मुलांना, आमच्या कॉलनीला प्रेरणा मिळाली आहे। तो मुलगा खूपच चांगला मुलगा होता आणि समजदार होता। आम्हाला पूर्ण कॉलनीला, बँक ऑफ इंडिया कॉलनी, साई स्वप्न हाऊसिंग सोसायटीला निनादबद्दल खूप खूप अभिमान आहे। खूप अभिमान आहे या सगळ्यांना। निनाद हा लहानपणापासून त्याला आम्ही बघितलेला आहे। आज तो तिरंग्याला आवडणारा, या भारताला आवडणारा, पण तो आज आमच्यातून तो निघून गेला, याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीही नाही। आज निनाद हा शिक्षण जे त्यांनी जे केलेले आहे, केवळ त्याला पायलट होण्यासाठी शिक्षण केलं। आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी फार मोठा होता, पण स्वप्न त्याचे अधुरे राहिले। ही दुःखाची बाब, अतिशय वाईट वाटतं आम्हाला सुद्धा। अवघ्या 1 महिन्यापूर्वी सगळं कुटुंब या ठिकाणी गोळा झालं होतं, निनादही होता। निनादही आलेला होता त्यावेळेस आणि त्याच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे तो आनंदित होता। तर ते सगळे लखनौला गेलेले सगळे आणि तो पण तिकडनं येणार होता असं त्यांची बातमी आहे। पण तरी सुद्धा आता तो वाढदिवसाला हजर राहू शकत नाही। तो आज देशाला शहीद झाला, तर आज आम्हाला अभिमान आहे, आमच्या कॉलनीला अभिमान आहे की आज निनाद आमच्यात नाही, हुशार आणि चांगलं। नक्कीच आपण बघतोय की 2 वर्षाच्या अवघ्या मुलीच्या वाढदिवसाला सुद्धा निनाद येऊ शकत नाही, याच्या इतकं दुर्दैव काय? खरं म्हणजे काल मला जेव्हा ती बातमी थोडीशी समजली तर मी त्याच्या मम्मीला फोन केला होता, त्यांच्या आईला सुषमा मांडवकर यांना, कारण मी या संस्थेचा सोसायटीचा चेअरमन आहे। तर मी त्यांना पहिले, मला थोडंसं पत्रकारांनी 1-2 फोन आल्यामुळे मी त्यांना विचारलं का मॅडम काय सारखे फोन येत आहेत मला। तर त्यांनी एकदम म्हणजे शी इज व्हेरी ब्रेव्ह लेडी, त्याने मला सांगितलं सर काही नाही, माझा मुलगा देशाच्या कामी आला, ही इज नो मोर। आणि त्यांनी म्हणजे कुठलाही दुःख न व्यक्त करता माझा एक मुलगा देशासाठी कामी आला, हेच फार मोठी गोष्ट आहे, एवढंच मला सांगितलं। आणि आमचा सर्वांचा त्या मातेला, निनादला सलाम आहे आमच्या सोसायटीच्या वतीने। आम्ही म्हणजे कॉलनीचा किंवा नाशिकच्या शहराच्या वतीने सुद्धा मी म्हणेल का आमचा त्यांना सलाम आहे। आणि एक लहानाचा, आमच्या समोर लहानाचा मोठा झालेला मुलगा, जिद्दीनं इंजिनिअरिंग केलं, सैन्याचं 2 वर्ष प्रशिक्षण केलं, सैन्यात भरती झाला आणि त्याचं स्वप्न होतं मला पायलट बनायचं, पायलट झाला आणि काल ही बातमी आली। म्हणजे आम्हाला खरोखर दुःख आहे फार या गोष्टीचं, नक्कीच आनंदही आहे। नक्कीच धन्य आहे ती वीर माता। रेणुका, आपण बघतोय की कशा प्रकारची प्रतिक्रिया या वीर मातेने सुद्धा दिली। आणखी महत्त्वाचं तेच आहे, नाशिकच्याच भोसले मिलिटरी स्कूलमध्ये 10वी पर्यंत निनाद शिकला आणि त्यानंतर त्याने बी मेकॅनिकलचं इंजिनिअरिंग घेतलं। 2015ला ज्यावेळेस हैदराबादला त्याने स्क्वॉड्रन लीडरचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर गोरखपूर, गुवाहाटी या इथली सेवा बजावल्यानंतर श्रीनगरला हा तैनात झाला आणि श्रीनगरलाच या दुर्घटनेमध्ये बडगामला निनाद मांडवगणे हुतात्मा झाला।
सगळेजण प्रतीक्षित आहेत केव्हा निनाद येतो. प्रशासन तयारी करत आहे, त्याचे आई वडील येत आहे. ते वीर माता म्हणते की खरंच माझ्या प्रशांत, या देशासाठी सगळ्या मुलाचं परिस्थितीचं बलिदान वर्णन झालं. करायला एकीकडे शब्द पण अपुरे आहेत. इतकी परिस्थिती तिथे आहे आणि ती सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्यांच्या. कारण या सगळ्यांनी निनादला अगदी लहानपणापासून त्याची जी जिद्द होती ती त्यांनी पूर्ण केली होती. अगदी लहानपणापासून निनादला या सगळ्यांनी बघितलं होतं.